कॅम्पा प्रकल्पांतर्गत मोहर्ली बांबू क्षेत्रातील पारंपरिक बांबू कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित 15 दिवसीय बांबू बास्केटरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात समारोप झाला। या उपक्रमातून स्थानिक महिलांना पारंपरिक कलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी जोड देण्यात आली। बाजारपेठेत मागणी असलेल्या विविध बांबू वस्तू तयार करण्याचे कौशल्य महिलांनी आत्मसात करत टोपल्या, बांबू चटई, बुके, फुले, बॅच आदी आकर्षक व कलात्मक वस्तूंची निर्मिती आत्मविश्वासाने केली। पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड मिळाल्यामुळे तयार उत्पादनांचा दर्जा आणि व्यावसायिकता अधिक उंचावली आहे। या प्रशिक्षणामुळे महिलांच्या कौशल्य विकासासोबतच त्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले। समारोपाप्रसंगी गावाच्या सरपंच श्रीमती काटकर व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री थिपे यांनी महिलांच्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक करत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले। सदर प्रशिक्षणाचे आयोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने केले असून नियोजन पर्यवेक्षक योगिता साठवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। सहाय्यक सुनीता मोकाशे, बांबू सखी मनीषा नन्नावरे व अनिता भोयर तसेच विशेष प्रशिक्षक संतोष बजाईत यांनी मार्गदर्शन केले। BRTCचे संचालक मनोज खैरनार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश माल्लेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणादरम्यान विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले। तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम कौशल्य विकासासह सर्वांगीण सक्षमीकरणाचा आदर्श ठरला।